मतदानावेळी दुबार तिबार दिसले तर फोडून काढा, बडवा आणि पोलिसांकडे द्या राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. ठाकरेंच्या कुटुंबातील चौघांची नावं यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केल्याचा उद्धव ठाकरेंचा दावा. आपल्या नावे खोटा व्हेरिफिकेशन अर्ज केल्याचा उद्धव ठाकरेंचा दावा. मराठी हिंदू महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र, आम्हाला भक्कम साथ द्या. सत्याच्या मोर्चातून उद्धव ठाकरेंचे राज ठाकरेंसोबत युतीचे संकेत. सत्तेचा गैरवापर केला जातोय, राजकीय मतभेद विसरून एकत्र यावं लागेल. विचारधारा वेगळी असली तरी आम्ही सर्व एकत्र, शरद पवारांचं महत्त्वाचं विधान. सत्याचा मोर्चा महाराष्ट्राची दिशाभूल करणारा, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची विरोधकांवर सडकून टीका. विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपचं मूक आंदोलनातून प्रत्युत्तर. पलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना. महिला आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी करणार तपास. पुण्याच्या कोंढवा परिसरामध्ये गोळीबारात गणेश काळे या व्यक्तीचा मृत्यू. अंदेकर कोमकर टोळी युद्धातून हत्या झाल्याची माहिती. 4 आरोपींना अटक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा संपन्न. नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर हे दाम्पत्य बनलं मानाचे वारकरी. महिला क्रिकेट विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आज महामुकाबला. विश्वचषक जिंकून भारतीय महिला संघाने इतिहास रचावा, भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा. आता आपण पुढच्या बातम्यांकडे वळूया. आज पंढरपुरामध्ये कार्तिकी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याला सुरुवात झाली. पहाटे 2:30 वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यानंतर पंढरपुरामध्ये विठुनामाचा गजर करत एकादशीच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. याच एकादशीच्या सोहळ्यानिमित्त थेट विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून महाराष्ट्राला विठोबाचं दर्शन घडवत आहेत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात. कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा, असं प्रत्येकाला हा सोहळा बघायची इच्छा असते. आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा भगवंताची संपन्न झालेली आहे. सोबत मानाचे वारकरी होते आणि जिल्हा परिषदचे विद्यार्थीही या महापूजेसाठी त्यांच्या सोबत होते. एकंदरीत 4 महिन्यांच्या विश्रांतीनंतरनं आज ही उठी एकादशी आहे आणि आज या उठी एकादशीच्या सोहळ्याला अवघे जी पंढरी दुमदुमली आहे, लाखो वारकरी भाविक हे आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि ह्या वारीमध्ये हे चंद्रभागेचे स्नान करून दर्शनासाठी पण मंदिरामध्ये येत आहेत. ज्यांना शक्य नाही ते स्पर्शदर्शन मुखदर्शन करत आहेत. दर्शनाची रांग मोठी आहे. मंदिर समितीकडून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीत हे जे सावळ्या विठुरायाचं जे रूप आहे ते आपण न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत. जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा नव्हती चंद्रभागा, तसेच या पांडुरंगाच्या पायापाशी सर्व तीर्थ आहेत अशी आख्यायिका आहे. आजचा सोहळा अनुपम्य आहे आणि इथून पुढे दिवसभर आणि प्रक्षाळ पूजेपर्यंत विठुरायाचं दर्शन सतत चालू असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. भावना चांगली आहे. दुपारी 2:40 आम्ही रांगेला उभा टाकलो होतो. आतापर्यंत वेळ लागला आम्हाला दर्शन घेण्यासाठी. गोपाळपूरहून इच्छा होती ना देवाचं दर्शन घ्यायची, समाधान वाटलंय.
देवाचं मुख पाहिल्यानंतर एवढं कष्ट झालं, समाधान वाटलं, विसरून गेलो सगळं. आज कार्तिक शुद्ध एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. कुठून आले? शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ कधी थांबले होते? शिंदे यांच्या कुटुंबियांच्या रांगेत कधी थांबले होते? मानाचे वारकरी यांच्या हस्ते थांबा जरा, संपन्न सांगा झालेले इथं. आहे. बोलता ना? मंदिरामध्ये अतिशय आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. पुण्याचे विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांच्या हस्ते या विविध फुलांचा वापर करून ही पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या समोर जी सोळखांबी आहे तिथंही आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. तसेच रुक्मिणी मातेच्या इथे मंदिरामध्ये सुद्धा ही फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. नामदेव पायरी येथे अशी एकंदरीत आजचा जो दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशी ही आकर्षक सजावट या विठ्ठल भक्ताने केल्यामुळे एक वेगळाच आनंद भाविकातून पाहताना दिसत आहे. आजचा दिवस संपूर्ण विठ्ठल नगरी विठू नामाच्या गजराने दुमदुमली आहे आणि या आकर्षक सजावटीमुळे एक या आनंदामध्ये भर पडली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्रसिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. हे आपल्या सोबत मंदिर समितीच्या सदस्य आहेत. काय सांगाल, आजचा काय प्रोग्राम आहे, कशी झाली पूजा, इथून पुढे काय असणार आहे का? आज उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते आज पूजा झाली. आज चातुर्मासाची पण समाप्ती होत आहे आणि देवाची ही पूजा संपन्न झालेली खूप चांगल्या वातावरणामध्ये. आणि लवकरात लवकर ज्या पद्धतीने मंदिर समितीने निर्णय घेतला की जास्तीत जास्त लवकर पूजा होऊन वारकऱ्यांची लाईन कुठल्याही खोळंबा न होता ती लवकरात लवकर वारकऱ्यांना दर्शनासाठी उपलब्ध व्हावं अशा प्रकारे सगळ्या पद्धतीचं नियोजन केलेलं होतं आणि त्या नियोजनानुसार ही सर्व पूजा पार पडलेली आहे. दर्शनाची रांग मोठी आहे. स्पर्श दर्शन, मुखदर्शन, काय सोय करण्यात आली मंदिर समिती? आता पदपर्शदर्शनाची लाईन जी मोठी आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वारकऱ्यांना सुविधा मिळतील सर्व याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 3-4 दिवस खिचडी वाटप करत होतो, चहा पाणी आहे आणि वारकऱ्यांना औषधोपचार आणि इतर बऱ्याचशा मदती आणि त्याच्यासाठी पावसाचं वातावरण बघून सुद्धा एक वॉटरप्रूफ असे मांडवाची पण आपण व्यवस्था केलेली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सगळ्या भाविकांना कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक पंढरपुरामध्ये कालच रात्री दाखल झाले आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. कार्तिकी एकादशीच्या पांडुरंगाच्या महापूजेला उपस्थित पालकमंत्री जयकुमार गोरेजी, दुसरे आमचे रोजगार हमी योजनेचे मंत्री भरतशेठ गोगावले, माजी मंत्री आमदार तानाजी सावंत. नमस्कार, मी सुवर्णा. पहिल्या बुलेटिनची सुरुवात आपण एका क्रीडा विश्वातल्या बातमीने करूया, अर्थात महिला वर्ल्ड कप. महिला वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना ज्याचा थरार आज रंगतोय. नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर हा थरार रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ विजेतेपदाकरता फायनलमध्ये भिडणार आहे. उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाला तर दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडला पराभूत केलं आणि अंतिम फेरीमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत असा सामना रंगणार आहे. आता अंतिम फेरीचा सामना नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर आज होतोय. दोन्ही संघ आपल्या पहिल्या जेतेपदाकरता आतुर आहेत. भारतानं यापूर्वी 2 वेळा अंतिम फेरी गाठली.
पण दोन्ही वेळी पदरात निराशा पडली. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे या सामन्यात कोण विजयी होतं याची उत्सुकता वाढली आहे. पण असं सगळं वातावरण असताना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांची धाकधूक आहे. अंतिम फेरीच्या सामन्यावर पावसाचं सावट आहेच, पण नवी मुंबईच्या स्थितीबाबत वर्तवलेला अंदाज बघता चाहत्यांचं टेन्शन कमी नाही होणार आहे, ते वाढणारच आहे.